थँक्यू. तुम्ही एवढ्या प्रवासात आपण खूप प्रयत्न केले हे घडवून आणायचं इथं इव्हेंटला. अगदी अगदी. पण ठीक आहे आता पुढच्या एखाद्या इव्हेंटमध्ये आपण नक्की याच्यावरती समक्ष बोलूच. पण आता आपण नक्की. ज्या विषयाला धरून चर्चा करणार आहोत, तर तो विषय आम्ही असा प्लॅन केला होता की अ, आपण नेहमीच ऐकतो की माध्यम जे आहे, मीडिया आहे, तो सरकारी कार्यक्रमांना जागा देणं साहजिक आहे. सरकारी कार्यक्रम असतील, सरकारची भूमिका असेल, तिला जनतेपर्यंत पोहोचवणं खूप साहजिक आहे माध्यमाचं. पण माध्यमांचा आजपर्यंत विरोधी पक्षाशी असलेलं नातं जे आहे ते इतकं तणावपूर्ण याआधी कधी असल्याचं आठवत नाही. या उद्देशानं किंवा या ऑब्झर्वेशन मधून आपण ही चर्चा करणार आहोत. तर तुम्ही एकतर आत्ता शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या, जो आत्ता विरोधी पक्षात आहे, या पक्षाच्या नेत्या आहात आणि त्या आधी सुद्धा तुम्ही एका चळवळीतून वर आलेल्या नेत्या आहात. सो त्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला माध्यमांमध्ये नेहमीच एक विपक्ष म्हणजे अनुभवायला मिळालेला आहे, विपक्षी भूमिका. सो तो अनुभव काय राहिलेला आहे? मी स्वतः म्हणजे माझं कायम असं म्हणणं आहे, की मी एका संविधानिक चौकटीमध्ये राहून काम करते आणि अपेक्षा अशी असते, की समोरच्याने सुद्धा ती चौकट पाळली गेली पाहिजे. लोकशाहीचा चौथा खांब म्हणून जेव्हा आपण माध्यमांकडे बघतो, प्रसार माध्यमांकडे बघतो, की लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशियरी या 3 खांबांच्या सोबतच जो चौथा खांब आहे, तो प्रसार माध्यम आहे आणि प्रसार माध्यमं ही सुद्धा एका अर्थाने विरोधकांचीच भूमिका अदा करत असतात. किंबहुना सत्ताधारी बाकावरच्या लोकांना सत्तेचा कैफ चढला नाही पाहिजे, त्यांना त्यांच्या कर्तव्याची वेळोवेळी जाणीव करून दिली पाहिजे, ही जबाबदारी माध्यमांची असते. तर या अंगाने माध्यमांना खूप जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. अं, माझा तसा मुख्य प्रवाहातल्या माध्यमांशी या 1.5 वर्षाचा संबंध आहे. याच्या आधी मी चळवळीत होते आणि चळवळीतल्या मुद्द्यांना माध्यमांनी फार डोक्यावर घेण्याचं काही कारणच नाही. कारण चळवळीतले मुद्दे हे महत्वाचे असतात, असे माध्यमांच्या काही फार गावी नसते. हे फार प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने नमूद केले पाहिजे. की चळवळीमध्ये कुठेतरी अत्याचार झालाय, अन्याय झालाय, कुणाला तरी वालीत टाकले, धिंड काढलीये, कुठेतरी मॉब लिंचिंग झालंय किंवा अजून काही इश्यूज आहेत. खूप खूप इश्यूज आहेत. तर या मुद्द्यांना काही फार वेटेज मिळत नाही. त्यांच्या दृष्टिकोनातनं आता नवीन भाषा जी आहे आपली ती टी-आर-पी पॉइंटची भाषा आहे. किती टी-आर-पी आहे? किती पॉइंट आहे? 30 आहे का? 32 आहे का? 21 आहे का? 18 आहे का? अरे आमचा 36 होता. तुम्ही आता 18 वर गेलेला आहात. हे हे जे आहे या पॉइंट आणि टी-आर-पीच्या भाषेमध्ये मेन इश्यूज आहेत. म्हणजे माणसं टी-आर-पीच्या मागे धावतायत, इश्यूज मात्र मागे पडतायत. तर हे हे फार खटकतं. दुसरी गोष्ट अशी, की मला आलेला व्यक्तिशः अनुभव जो मला खूप जरा कधी-कधी व्यथित करतो. अनेक राजकीय पक्ष यांचा प्रवेश होतो किंवा त्यांची राजकीय कारकीर्द सुरू होते किंवा ते अ, एका एका पक्षातनं दुसऱ्या पक्षात येतात. मी चळवळीतनं राजकीय प्लॅटफॉर्मवर आले आणि त्यावेळेला माझी ओळख काही माध्यमांनी सांगण्याचा प्रयत्न केला, की "होईच सुषमा अंधारे. सुषमा अंधारे काय आभाळातनं पडल्या का? सुषमा अंधारेंचं इतकं बोलबाला का होतोय?" हे सांगताना आत्तापर्यंतच्या कुठल्याही नेत्याच्या बाबत त्याच्या जातीचे, धर्माचे उल्लेख केले नसतील. पण माझ्या बाबतीत मात्र मला फार कमाल वाटली. माझी आई, माझे वडील, माझी आजी, माझे आजोबा, माझं आडनाव इतक्या गोष्टी माध्यमांमध्ये काढल्या गेल्या. कदाचित मी एकमेव अपवाद असेल, की ज्याला या पद्धतीने अ, एका अर्थाने हॅरॅश करण्याचाही प्रयत्न केला गेला. हे फार विशेष आहे. आणि त्यासोबतच माध्यमांच्या लाईन कशा असतात बघा हां, एक मथळ आहे. गंमत म्हणून तुम्हाला सांगते. देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी आणि त्यांच्या पत्नी जशोदाबेन यांच्या नातेसंबंधावर बोलताना माध्यमे फार काळजी घेतात, फार काळजी घेतात. पण ती काळजी सुषमा अंधारे आणि सुषमा अंधारेचे कौटुंबिक संबंध याबद्दल बोलताना मात्र घेतली जात नाही, की जाणीवपूर्वक तसं केलं जातं मला कळत नाही.
म्हणजे मला सतत हा प्रश्न सतावत असतो की मोदीजींचा उल्लेख कधीतरी जशोदाबेनचे विभक्त पती असा केला जातो का? जशोदाबेनच्या विभक्त पतींनी दौरे केले, जशोदाबेनचे विभक्त पती इकडे गेले, जशोदाबेनचे विभक्त पती आता काय विश्वगुरु म्हणवताय, जशोदाबेनचे विभक्त पती क्रिकेटच्या स्टेडियमवर आहेत, असे कधीच होत नाहीत उल्लेख. पण असे सगळे उल्लेख कदाचित विरोधी बाकांच्या महिलांबद्दल करणे सहज सोपे असते का? हा मला पडलेला कायम तो प्रश्न आहे. मी अजून एक आपल्याला, म्हणजे हे खूप बारकावे येतात छोटे छोटे. समजा आदरणीय पंतप्रधान मोदीजी असतील किंवा स्मृती इराणी असतील किंवा अजून कोणीही असेल, किंवा अगदी म्हणजे सत्ताधारी पक्षातला इकडच्या सुद्धा राज्यातल्या सुद्धा महिला असतील, जर या महिला जर कधी अति आवेगाने, जर त्या कधी खूप अशा सेंटिमेंट्स त्यांचे बाहेर आले, तर मथळे कसे असतात? अमुक अमुकला झाल्या भावना अनावर, अमुक अमुक झाले भाऊक, अमुक अमुक हे भावनातिरेक. पण तीच बातमी जेव्हा सुषमा अंधारे बद्दल असते तेव्हा ती कशी असते? आणि सुषमा अंधारे ढसढसा रडल्या. हे बरं. ढसढसा रडल्या आणि भाऊक, हा फरक का? सत्ताधारी आणि विरोधक ही सापत्नपणाची वागणूक का? तर असे अनेक गोष्टी आहेत की ज्या मला कायम अशा वैषम्यपूर्ण वाटतात. यामध्ये जो तुमच्या सोबतचा व्यवहार आहे तो समजा एक नेत्या हा तरी आहेच, पण एक महिला नेत्या म्हणून वेगळा केला जातो असं सुद्धा तुम्हाला अधोरेखित करायचंय त्यातून, की एक आउटस्पोकन महिला आहे, जशाला आरेला कार्य करणारी महिला आहे, म्हणजे काय म्हणतात धमक दाखवणारी महिला आहे. अशा प्रकारचं हे असल्यामुळं ते कुठंतरी थ्रेटनिंग वाटतं, आणि त्यातून हे येतं का की थोडस महिला आहे म्हणजे ते सुलभीकरण करून भावनिक आहे, महिला म्हणजे भावनिक आहे, महिला म्हणजे भावनेचा उद्रेक आहे, या अर्थानं ते येतं असं वाटतं का तुम्हाला? आम्ही तुम्हाला ना याला जोडूनच अजून एक उदाहरण सांगेल. जेव्हा मी एखादी गोष्ट माध्यमांच्या समोर आणते ना, तर त्यावेळेला कसं असतं, सुषमा अंधारेंनी केला आरोप, हं सुषमा अंधारेंनी केला आरोप, पण त्याच वेळेला जर विरोधकांकडून एखादी बातमी आली, एखादा मुद्दा आला, तर कसं असतं, आता सुषमा अंधारेंच्या अडचणीत होणार वाढ, सुषमा अंधारेंना खिंडीत पकडलं गेलंय, शिवसेनेला खिंडीत पकडलं गेलंय. म्हणजे मला कळत नाही की जेव्हा आम्ही बोलतो त्यावेळेला आम्ही सत्ताधाऱ्यांना खिंडीत नाही पकडत, आम्ही फक्त आरोप करतो. आणि जेव्हा ते बोलतात त्यावेळेला ते मात्र खिंडीत पकडतात, अडचणींमध्ये वाढ करतात, आम्हाला घेरतात. काय म्हणजे मथळे देताना किती बायलाईन आणि हेडलाईन किती बायस्ड असते. तर ह्या बायस्ड हेडलाईनचं मोठं मला म्हणजे गंमत वाटते की असं का केलं जावं. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. महिला म्हणून तर सुलभीकरण केलं जातच जातं. पण माझा असा स्वभाव आहे की मी कधी ना महिला असण्याचं व्हिक्टिम कार्ड खेळत नाही, म्हणून मी त्याच्यावर काही फार बोलत नाही. पण मला जे जाणवतं कधी कधी की फक्त महिलाच नाही, तर ती अमुक एका प्रवर्गातनं येते का? तिचं काही फायनान्शियल बॅकग्राऊंड नाहीये. मग मला समजा तुम्हाला जर नामोहरम करायचं असेल, आय हॅव नॉट एनी काइंड ऑफ बॅगेज. मला ईडीचं बॅगेज नाहीये, मला सीबीआयचं बॅगेज नाहीये, मला कुठलंही क्रिमिनल रेकॉर्डचं बॅगेज नाहीये. माझ्याकडे काही म्हणजे काहीच नाहीये. तर काल कोणीतरी सांगितलं, सुषमा अंधारेवर आम्ही हक्कभंगाची कारवाई करू. तर आता जेव्हा तुमच्याकडे बोलण्यासारखं काहीच नसतं, तर त्यावेळेला तुम्ही माझी कद, काठी, अंग, रूप, वर्ण या सगळ्यांवरती उतरता, कधी माझ्या आळनावांवरती येता. परंतु हे विरोधकांनी करणं मी समजू शकते. अगदीच समजू शकते. परंतु विरोधकांच्या या भाषेला सौम्य कर, विरोधक किंवा सत्ताधारी बाकावर बसलेले चुकत आहेत असं सांगण्याची छाती माध्यमांनी करणे अपेक्षित असते. ती होत नाही. उदाहरणार्थ, एका रॅलीमध्ये एका जीपवरचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या संबंधाने लगेच धरपकड सुरू होते सगळीकडे. का? बरोबर. तर ते सत्ताधाऱ्यांशी संबंधित असतात. पण त्याच वेळेला मी मात्र स्वतः अगदी अनेक ठिकाणी अनेक पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसते की अरे माझी तक्रार घ्या. ती तक्रार घेतली जात नाही. आणि हा जो फरक आहे, सत्ताधारी आणि विरोधकांना वागवण्याचा जो फरक आहे, हा फरक माध्यमांनी जो अधोरेखित करायला हवा,
माध्यमे त्याला म्हणावे तसे अधोरेखित करत नाहीत, ही मूळ अडचण आहे. बरोबर. सो मग आता शेवटचा प्रश्न माझा या बाबतीतला, की जर पक्ष आणि विपक्ष ह्या सोंगट्या असतील, समजा चेसचा गेम चालू आहे समजा, आणि त्याच्यामध्ये पक्ष आणि विपक्ष आहे, काळ्या सोंगट्या पांढऱ्या सोंगट्या आपण त्याला असं म्हणूया. तर माध्यमांनी रेफरीची भूमिका करण्याऐवजी आता तिसरा प्लेअर त्यात ऍड झालाय, आणि जो एका प्लेअरला मदत करतोय. सो दोन प्लेयर्सची युती झालेली आहे. असं ते वाटतं का, असं जाणवतं का, की जेव्हा तुम्ही समोरच्या बाकावर आहात, समोरचा प्लेअर आहात तुम्ही त्याच्या बुद्धिबळाच्या पटावरच्या, तर सत्ता पक्ष आणि माध्यम ह्या दोघांची युती होऊन बुद्धिबळ खेळलं जाते, आता तो गेम तसा खेळला जातोय. असं असा अनुभव येतो. नाही, मला मला असं वाटतं ना, की माध्यमांची सगळीकडनं गोची होते. म्हणजे माध्यमांच्या सुद्धा मर्यादा आपण समजून घेतल्या पाहिजेत. जसं की प्रिंट माध्यमे ही जाहिरातींवर चालतात. जाहिरातीशिवाय माध्यम चालू शकत नाही. पण जाहिराती या जास्तीत जास्त सरकारच्या असतात आणि सरकार त्यांची बाजू जे लावून धरतात त्यांना जाहिराती देतात. काही तरी सुद्धा काही माध्यमे त्यातनं सुद्धा वाट काढत बातम्या देण्याचा प्रयत्न करतात. मग सत्ताधाऱ्यांच्या बद्दल बातम्या दिल्या तर विरोधक म्हणतात, ये गोदी मीडिया है. आणि विरोधकांच्या संबंधाने बातमी दिली तर सत्ताधारी म्हणतात, हा एचएमव्ही आहे, हा चाय बिस्कुटवाला आहे. म्हणजे दोन्हीकडून ते ढोलकी वाजवली जाते. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने आपल्याकडे ज्युडिशियल लिबर्टी हा प्रकार आहे, की न्याय व्यवस्थेचे स्वायत्त अस्तित्व मान्य केलेले आहे, की न्यायालयाच्या टिप्पणीवर फार कोट करता येत नाही. अशा पद्धतीने आपल्याला माध्यमांचे स्वातंत्र्य जपता येईल का? किंवा माध्यमांना स्वतंत्रपणे काम करता येईल का? मला असं वाटतं, की सध्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म मधून जे काही काही युट्यूब्स आहेत. अर्थात काही युट्यूबर्स पुन्हा तेच होतं, की काही सत्ताधाऱ्यांचे युट्यूबर्स चाललेले असतात, ठरवून अगदी. पण तरीही काही पोर्टल्स, काही युट्यूब्स, काही असे महत्वाचे ब्लॉग्स, काही सोशल मीडियावरून लिहिणारे लोक, हे सुद्धा इतक्या ताकदीने मांडतात, की बऱ्याचदा त्या सगळ्या पोर्टल, सोशल मीडियाची जी मांडणी आहे, ती मांडणी मुख्य प्रवाहाला त्याची दखल घ्यावीच लागते. हा, बोला, बोला. मध्ये हा. हां. सो मी म्हणलं की तुम्ही जे सांगत होतात हे अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत, आणि एक राजकीय व्यक्तिमत्व म्हणून प्रेस स्वातंत्र्याबद्दल तुम्ही एवढं जागरूक मत व्यक्त केलं, त्याबद्दल तुमचे खूप आभार. प्रेस स्वातंत्र्याबद्दल सर्वच राजकीय पक्षांनी अशी भूमिका पत्रकार म्हणून आम्हाला अपेक्षित असते, आणि या राज्यात आणि या देशात पत्रकारांना असंच एक सुरक्षित वातावरण लाभो, आणि आपलं काम करण्याचं स्वातंत्र्य लाभो, आणि सर्वच पक्षांना एका एका प्रकारे कव्हर करता यावं, एका प्रकारे ट्रीट करता यावं, वागवण्यात यावं, अशी एक अपेक्षा धरून मला ह्या वाटतं सगळ्यांमध्ये इंडी जर्नलची या सगळ्यांमध्ये इंडी जर्नल आता आम्हाला आश्वासक वाटते. म्हणजे जी आश्वासकता आम्हाला द वायर किंवा BBC कडून मिळते, ती आश्वासकता आता आम्हाला इंडी जर्नल कडून मिळते. हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणूनच इंडी जर्नलच्या कॉन्क्लेव्ह मध्ये आपण उपस्थित असणं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये इंडी जर्नलची भूमिका ही आम्हाला अत्यंत आश्वासक वाटते. ज्या आश्वासकतेने आम्ही आधी NDTV कडे बघायचो, आता नाही बघत. ज्या आश्वासकतेने आम्ही द वायर किंवा आरफा की दुनिया बघतो आणि त्याच आश्वासकतेने आम्ही BBC बघतो, तीच आश्वासकता आता आम्हाला इंडी जर्नल हॅलो. येस ताई, सॉरी आता ह्या सगळ्या इंटरनेटच्या ह्याच्यात आणि आपण एवढ्या अडचणीत बोललो तरी पण, आणि आता हे लवकरच आम्ही या सर्व दर्शकांसमोर ठेवतोच आहेत. 5च मिनिटात आता हे मध्ये. सत्र चालू होईल. सो खूप आभार तुमचे, तुम्ही वेळात वेळ काढून आलात, आणि पुन्हा एकदा आपण एकदा जाहीर कार्यक्रम करू ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष आपण चर्चा करूया. ठीक आहे. नक्कीच, धन्यवाद. नक्कीच. थँक यू. थँक यू सो मच. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय, बाय.